हे बघा असं सुईमध्ये आपण दोरा ओढून घेतलेला आहे, बरोबर ना. त्याला खालीशी गाठ मारायची. गाठ मारली की मग आपला काय होतं, दोरा तिकडनं अडकून जातो कपड्याला. आता इथे आपण बटन लावायचे, तुम्ही काय करायचे असते आधी पूर्ण करायची असते. तुला कमी काय येते करू. जिथे आपल्याला बटन लावायचं इथे, मग इथे लावायचे, तर तुम्ही काय करायचे आधी फूड करून घ्यायची. आपण शर्टावर पण बटन लावतोय, मग आपण केल्या कशा खुणा, त्यानुसार आपण आता काय करायचं, तिथे बटन लावायचे. बटन लावायचं काही कठीण काम नाही आहे, एकदम सोपं आहे. फक्त असं ते ठेवायचं. त्याला 2 होलं जर आहेत, काही याला 4 पण असतात. मग त्या खालून सुरुवात करायची. आपण कुठून करायची सुरुवात, खालून सुरुवात करायची आणि खालून त्याला आपण गाठ मारलेली. आता असं आलं इकडे वर. आता इकडे हे उलटून टाकायचं आहे, बरं. पुन्हा आता इकडनं काढायचं. असं आपण ते 5-6 वेळा करायचं. म्हणजे ते बटन कसं झालं पाहिजे, टाईट झालं पाहिजे, मजबूत टिकलं पाहिजे तिला. तर मग एकदाच वापरलं की लगेच 1-2-4 वेळा वापरलं की निसटतं. म्हणून मग ते चांगलं मजबूत आणि गच्च करायचं आहे. ते सैल ठेवायचं नाही आहे, टाईट एकदम असं आपण दोरा ओढून घ्यायचा आहे. बघा दिसतं अशा पद्धतीने दोरा व्यवस्थित असा ओढून घ्यायचं. जवळ येते फक्त करायचं उद्या. झालं. त्यासाठीच बटन लावायची. मग इकडे करायचं, याला आधी अशी गाठ मारून घ्यायची, सुई टोचली अशी, आणि त्याला आता असं गोल फिरवायचं. गोल फिरवलं म्हणजे काय झालं, त्याला अशी गाठ बसली. हां, आणि मग त्या गाठीमधून आपण ते कालचं पेज बसतो त्याला, आणि मग ते काय होतं टाईट. पुन्हा एक बटन सापडून घ्यायचं, म्हणजे ते बटन खुलत नाही. आपण ते लावले की नाही, तो धागा तिकडनं निष्ठत नाही. मग त्या धाग्याला आपण काय केलं, आता हे गाठ मारली. हां, आणि न तोडताच जरी आपण घेतलं तरी पण आपण असंच जरी आपण केलं तर पुढचं बटन आपण तसंच लावू शकतो. काय केलं मी आता, तसंच पुढचं बटन लावून घेतले. पण मी तोडला का दोरा, नाही तोडला. तोडायचं असेल तर आपण तोडू शकतो, पण परत पुन्हा आपल्याला गाठ मारायला लागेल. त्यापेक्षा आपण तसंच पुढे कंटिन्यू करायचं आणि दुसरं बटन लावायचं असं. आणि हे बटन लावायला आपण काय शिकतोय, तर आपले शाळेच्या ड्रेस जे आहेत किंवा आपले इतर पण ड्रेस, त्याचे बटन पडलेले असतात आणि आपण आई लावत नाही, आईने लावलं नाही बटन, हे कारण तुम्ही सांगत बसा, ओके नाही. आपल्याला काय करायचं आहे, स्वावलंबी बनायचं आहे. कसं बनायचं आहे, स्वावलंबी. स्वतःचं बटन आपल्याला स्वतः लावता आलं पाहिजे. आपण ड्रेस जर बटन तुटलं तर लगेच ते बटन घ्यायचं आणि काय करायचं, अशा पद्धतीने ते बटन जर सही झाले असेल तर लगेच शिवून टाकायचं. तिथे जर तुटलेलं असेल तर दुसरं बटन घ्यायचं, वाटल्यास आपल्या घरी असेल आणले होते, आणि अशा पद्धतीने टाचायचं. कठीण आहे का यामध्ये, काय नाही. आता काय करायचं, शेवटी सांगा बरं, इकडे किती करायचं आहे, मागे पेस्ट टाकायचं आहे. म्हणजे असं गोल करायचं. आपण हा दोरा असा गोल फिरवायचा, त्यातून सुई काढायची. बरं, की काय पडतं, त्या दोऱ्याला गाठ बसते. असं किती वेळा करायचं, 2दा करायचं असं, म्हणजे तो दोरा निष्ठत नाही. मग त्या दोरा तो निष्ठत नाही. ओके, चला, ओके, कळलं एकदम. आता आपण पुढे तसंच कंटिन्यू करू शकतो. हां, पुढे तिसरं बटन आपण लावू शकतो. आता मग आता ह्याच पद्धतीने आपण हे तिसरं बटन लावलेलं आहे. हां, प्रत्येकीला आता ते बटन मला लावून दाखवायचे. प्रत्येक मुलीने काय करायचं आहे, बटन त्याला समजलं असेल म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, सुरुवात केलेली. अशाच पद्धतीने आपल्याला पुढची बटणं लावायची. ओके, सगळ्यांना समजलं बटन कसं लावायचं ते. आता मी काज करायला शिकवते. बटन आता ज्याच्यामध्ये आपल्याला अडकवायचं असतं ते होल जे आहे त्याला म्हणतात काज. काय म्हणतात त्याला, काज. तर आपल्याला काय करायचं आहे, काज करायला पण शिकायचं आहे. म्हणजे
आपल्याला कधी जरी नवीन काही असला ड्रेस करायचा नसेल, काही बटन किंवा काज नसेल, तर आपल्याला सगळं करता आलं पाहिजे. आपण स्वावलंबी पाहिजे. प्रत्येक मुलाला आणि मुलीला हे आपली आपली कामं आपल्याला स्वतःची करता आली पाहिजे. आता ही आपण 3 बटणं लावलेली आहेत. आपण काय करूया, त्याला काज लावायची, पहिल्यांदा गाठ मारायचं पेज, असा पेस्ट टाकायचा. पण एकदाच नाही टाकायचा, तो 2दा टाकायचा. म्हणजे मग ती गाठ कशी होते, पक्की होते आणि तिकडं निष्ठत नाही. आणि मग दोरा तोडायचा असल्यावर तर शेवटी आपल्याला त्याला थोडासा पुढे तोडायचा. दोरा जास्त एकदम कडेला तोडायचा नाही. म्हणजे आता हे आपलं काय झालं, पक्क झाली बटणं ती व्यवस्थित. 3 बटणं आपण लावलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, काज करायचं आहे. काय करायचं आहे, काज. तर काज करण्यासाठी काय करायला लागतं, ते आपल्याला कापायला लागेल. इकडे कापायला लागेल ना व्यवस्थित. इथे आपण याचे काज करूया. म्हणजे मग काय होईल, पट्टी जरा जाड पाहिजे नाही. इथे खूण करून घ्यायची आहे आपल्याला, जिथे काज करायचे आहेत की नाही. आता याच्यासमोरच काज करायची ना आपल्याला. हे बघा, तुम्हाला सॅम्पलला मी दाखवते. इथे आपण काज करतो ते दुसऱ्या पट्टीला करत असतो. वेळा दुसरी पट्टी इकडे आपण याला करूया इकडे काज. काय करूया, या बाजूला काज करूया. बंद कर. आपल्याला कापायचं. इथे काय करायचंय, कापायचे. आपण आपल्याला होल करायचं त्या, बरोबर ना. फक्त एकाचं चालू कर आणि मग नंतर बंद करून टाकायचं. दिसते का सगळ्यांना. काय केलं मी आधी, कापून घेतलं. आता ही काय केली, होलं दिसतं का मला, ही अशी होलं आपण केलेली आहे. लक्ष द्या इकडे, उडू नको रे बाबा, उडू नको. आता आपण ही जी हुलं करून घेतलेली इथे आपले काय असतात, ते काज असतात. बटनांना आपल्याला अडकवण्यासाठी काज पाहिजे असतं ना, त्याला म्हणतात काज. दिसत का सगळ्यांना काज. बघा, असेच ठेवायचे असतात का ते, नाही. ते असेच जर ठेवले तर काय होईल, दोरा जास्त तर फाटत जाईल ना. मग त्याला आपण काय बांधायचे असतात. काय करायचे असतं, त्यांना बांधणी करायची. त्याला म्हणतात काज बांधणी. तर आता काय करायचं, असं खालून होल आपण असं बोट पकडायचं. थोडं लहान आलं आहे काज. आणि नको बघते कुठे काय करायचं, चढायचं. आता काजाला काय करायचं, आपली सुई कुठे गेली, ही इकडे सुई आपली ना. असं बोट घालायचं त्या काजेच्यामध्ये. आणि मग काय करायचं, असं खालून घ्यायचं तो आपला. खाली आपण खालून सुरुवात करायची, खालून वर आणायचे. असं गोल करायचं. लक्ष द्या इकडे व्यवस्थित सगळ्यांनी. गोल करायचं आणि त्यातून असं काज काढायचं. ओके, असंच करत जायचे. गोल असे मग राऊंड मारायचा. यातून ते आपण थोडं टप्प्याटप्प्याने असं करायचं. दिसतोय, सगळ्यांना दिसते का. काय केलं मी, फक्त असं गोल करायचं. हा म्हणजे त्याला तुझ्या पेच आला पाहिजे ना. असं गोल करायचं, त्याच्यातून वाऱ्याने उडतोय तो. गोल करायचा आणि त्याच्यामधून खालून असं घालायचं आणि इकडनं काढायचं. असे करत करत पुढे कंटिन्यू करत राहायचं. मग काय तयार होतो, तो आपला काज तयार होतो. जर मोठं वाटलं आपल्याला होल तर काय करायचं, मोठं वाटलं तर मग त्याला आपण थोडंसं शिवून घ्यायचं वाटल्यास, किंवा बटनापेक्षा आपला काज मोठा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, हे होल पूर्ण असं शिवून घ्यायचं आहे. याला म्हणतात काज करणे. म्हणजे बटन आपल्याला त्यामध्ये अडकवण्यासाठी
दिसते काच? मला जरा मोठा झालेला वाटतं म्हणून काय करते मी थोडंसं त्याला टाके मारून घेते इकडं साईडला. त्याचं वाटलं की ह्या काच जरा बटन राहणार नाही, बटन आपलं निष्ठून जाईल. मग आपण काय करायचं, काही काही बटणं मोठी असतात, शर्टाची बटणं मोठ्या जायची पण असतात, तेव्हा त्याला काच मोठे असतात. हां ना, बघा काच झाले दिसतो का? दिसतो सगळ्याला? दिसते का? अशा पद्धतीने आपला काच एक पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला इथे आता काय करायचं, गाठ मारून ते हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे कंटिन्यू करायची काही गरज नाही, दोरा आता तुम्ही असं कापायचं. ओके, एक काच झालेला आपला, आता याच्यामध्ये आपला दुसरा काच झालेलीच वाटत नाही, तरी पण मी कंटिन्यू करते. आपण काही दोरा वाया घालवायचं नाही. आता आपण दुसरा काच करूया. हां, खालून सुरुवात करायची. काय करायचं पुढे सांगा बरं, काय करायचं रे? हां, गोल, हां गोल फिरवायचं आणि त्याच्यातून सुई घालायची, बरोबर ना? प्रत्येक वेळी असं करत करत आपण काय करायचं, इथे काच पूर्ण करायचं. काय कठीण काम नाही, एकदम सोपं आहे. ते फक्त आपल्याला आलं पाहिजे टेक्निकनी. कारण असं खालून आपल्याला हात ठेवायचं आहे, अंगठा बोट ठेवायचं असतं आणि त्या बोटावरती आपल्याला काच तो करायचा असतो. बोटाला सुई टोचता कामा नाही, सावधगिरीनी अलगद दोन फक्त आपल्याला सपोर्टला ठेवायचं असतं. ते धनश्री, तुझ्यावर वेगळी शिकवत बघते, कुठे तू? कळलं सगळ्यांना? करता येईल आता?